दर्शन आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहे तो अभिषेक आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक अक्षय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पिंक फाउंडेशन ग्लेन मॅग्राथ याच्या नावाने, ज्याने मात्र आपल्या पत्नीच्या नावाने पिंक फाउंडेशन उभारली. साऊथ आफ्रिका संघाने भारतीय संघाला जे काही धुतलं होतं ना या पिंक जर्सी मध्येच, जी एक स्पर्धा अर्थात भारतीय संघाची ज्या वेळेला मात्र सिरीज ज्या वेळेला झाली आणि त्याच वेळेला ज्या वेळेला मात्र आपण पाहिलं होतं पिंक फाउंडेशनच्या नुसार पिंक जर्सी मध्ये साऊथ आफ्रिका संघाने पिंक जर्सी परिधान करून भारतीय संघाला धुतलं होतं अक्षरशः. आणि तदनंतर पंचांचा इशारा येतो, मॅचला सुरुवात होईल. 25 मिनिटाचा अवधी असेल या सामन्याच्या दरम्यान, याकडे मी लक्ष वेधतोय. 25 मिनिटाचा अवधी असेल. पहिला बॉल उजव्या यशीच्या बाहेर स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव तो जरूर मिळते. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव येत असताना इथे खातं खोलण्यात येत असताना पाहायला मिळते. पहिल्या धावेवरती एक धाव आले पहिल्या चेंडूवरती, परंतु खराब फेकी, इथे अंगलट येऊ शकतात अशा धावा. एक धाव ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला महत्वाच्या ठरत असताना पाहायला मिळतात. इथे ही धाव येते ती एकेरी स्वरूपाची, जी ओव्हर थ्रो स्वरूपामधून ही धाव आली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलक पुढे सरकतंय ते 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना पाहायला मिळते. अक्षय फ्रायच्या मोर्द विकेटने एक दूरवरचा आणि लांबवरचा रनअप घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती दाखल आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर खोदून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला हुलकावणे देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. त्याला लिहिलं या बॉटम हँडचा वापर करत असताना मनगटाच्या साह्याने खेळलेला हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार आलाय. ज्या पद्धतीने विराट कोहली ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा रीतीने फटकेबाजी करतो, त्याच धाटणीचा हा फटका दर्शनच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, बॅटची लिडिंग एज, यष्टीरक्षकाचा वेध, कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक पहिला बाद. वरती गोलंदाज अक्षय. लोअर फुल टोज आहे, ऑन साइडला टर्न केला. डीप मधून प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. चेंडूवरती या फटक्यावरती धाव मिळाली. ती एक संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचते ती 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन अ बोट. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी ही जद्दोजहद तुम्हाला करावी लागणार. हेडलीचा बॉल, 120 ग्रामचा हा चेंडू, त्यावरती मोठी फटकेबाजी इथे या मॅच मध्ये सातत्यपूर्ण खेळ करत असताना करावी लागणार आहे. आघाडीला आलेला फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंड वरती प्रथमच पाहायला मिळतो. अर्थात अभिषेकला तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहताय. सागर नवीन बॅटर मैदानावरती आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर. सातत्य गोलंदाजामध्ये पाहायला मिळालंय. परिपूर्णता कशा रीतीची असावी अथवा आपण या कुंभवणा या गोलंदाजामध्ये असणारा कलात्मकता आतापर्यंत पाहिली आहे. त्याने केलेली गोलंदाजीचा आविष्कार, उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी असेल, मग आखूट टप्प्याची गोलंदाजी असेल, मग जिथे चेंज ऑफ पेस त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अक्षय हा फुल पॅकेज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. एक चांगली गोलंदाजी तो करतोय. लॉंग रनअप त्याच्याकडे आहे. पेस तितकासा चांगला जनरेट तो करतोय. सुंदर गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळाला.
खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न सुबोध गडसे यांनी लगेचच वेधलं हेरलं की हा चेंडू जिथे ओव्हर स्टेपिंग केली की काय आणि म्हणून की काय हा चेंडू नो घोषित करण्यात आलाय. ओव्हर स्टेपिंग आहे म्हणून आपण पाहतोय गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. संघाची धावसंख्या अतिरिक्त आणि या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट पाहायला मिळेल. 4 क्रिकेटमध्ये खेळाडू 11 प्रकारे बाद दिला जातो त्यामध्ये 4 प्रकारे खेळाडू बाद दिला जाणार नाही. दिला जाऊ शकतो. हिट द बॉल टॉइस ऑफ 6 इन द फील्ड हँडल द बॉल अँड रन आउट या प्रकार वगळता कोणत्याही प्रकारे खेळाडू बाद दिला जाणार नाही. एक सुवर्ण संधी असणाऱ्या फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठीची. रिवर्स अटेम्प्ट केला ऑन साइडला इथे चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. षटकार. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर एक चांगली सुरुवात झाली आहे ज्याला आपण म्हणतो ना स्वप्नवत सुरुवात आणि ती सुरुवात इथे मिळाली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 199 या संघाला एक चांगली सुरुवात मिळाली. एक ब्राईट स्टार्ट इथे मिळाली आहे. एक चांगली सुरुवात शेवट कसा होणार हे जरूर पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. बॉलर नंबर 2 रोहितचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर उसळी घेणारा आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त उसळी त्याला मिळाली. तिथे अनएक्सपेक्टेड बाउन्स अधिक उसळी मिळाल्यानंतर फर्स्ट वॉर्निंग ही देण्यात त्याला येते की अखू टप्प्याचा चेंडू त्याने हाताळला आणि तदनंतर गोलंदाजाला वॉर्न करण्यात देखील येते. हाफ ट्रॅकर पहिल्या चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न त्याने केला. हा चेंडू रडार मध्ये आलाय. चेंडूला सरळ धाडलाय स्टेट डाऊन ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 बाद. रोहितचं कौतुक तितकंसं करतोय परंतु त्याही अधिक आपण साहिलचंही कौतुक करायला हवं. आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. स्वतःला बॉडीचं बॅलन्स बनवलं. हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं राहिलं या क्षेत्ररक्षकाचं आणि याचंच कारण की काय चांगला झेल त्याने टिपलाय. खेळाडू बाद झालाय तो दुसरा. 16 धावा धावफलकावरती असताना दुसरा खेळाडू बाद झालाय. अभिषेक बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन दाखल होत असताना पाहायला मिळेल. वंश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावा धावफलकावरती आहेत त्या केवळ 16. पहिला चेंडू अवांतर आला. तदनंतर खेळाडूला बाद करण्यामध्ये जे रोहितला यश प्राप्त झालं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. वंशच्या बॅटमधून षटकार. त्यांच्या खेळाडूने पहिला बॉल फेस करत असताना षटकार ठोकला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा. त्याच वेळेला आपण विचार केला ना तो सुहाग गाझी या गोलंदाजावरती क्रिस गेलच्या बॅटमधूनही षटकार आला होता इन टेस्ट क्रिकेट. वंशच्या बॅटमधून षटकार आला. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू सरळ ट्रॉल होणार सीमारेषेच्या बाहेर. वंशच्या बॅटमधून पुन्हा एकदा येणारा हा वन्स अगेन चौका.
500च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फटकेबाजी वंश बॅटमधून पाहायला मिळते. धावफलक पुढे सरकते. 26 धावा धावफलकावरती. दुसरे षटक प्रगती पथावरती असताना रोहित माने थोडीशी महागडी गोलंदाजी त्याची आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर केवळ दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे, परंतु जिथे धावा मिळत असताना पाहायला मिळतात त्या या फटक्यावरती ती केवळ एक. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. नो बॉल. नो बॉल नाही आहे. पंचांनी इशारा ज्या पद्धतीने इथे माफी मागावी आम्ही मागतोय की हा निर्णय मागे घेतला की निर्णय हा नो नाही आहे आणि खूप टप्प्याची गोलंदाजी इथे वारंवार केली जाते. फुलंदाज रीड करतोय चेंडूला. हुक केला होता ऑन साइडला. ज्या फटका जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा मानस आणि धाडस वंशने अपनावलाय. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर आहे. कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. फास्ट अँड फ्युरियस हा चेंडू जिथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पाहिली तर 27 धावा धावफलकावरती आहेत. पहिला दुसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे. पूर्वार्धाचा खेळ. रोहित माने भन्नाट वेगाने तो गोलंदाजी आतापर्यंत करत असताना पाहायला मिळाला. रोहित गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. मॅच बॉल पुन्हा एकदा देत असताना पाहायला मिळतोय. मॅच बॉल आलाय. ज्या पद्धतीने वंशने फटकेबाजी केली होती ना, काहीच असं भासलं होतं की हा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती येईल का. गोलंदाज हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपुष्टात आला. 13.50च्या सरासरीने स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 27. 2 खेळाडू तंबूच्या हाताला परतल्यानंतर 199 शाखा क्रमांक या धावसंख्या गोळा करत असताना पाहायला मिळत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, लगेचच परतूया. आलाय 27 रन्स स्कोर कार्ड वरती आहे. उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू इथे इन्व्हिटेशन होतं पहिल्या चेंडूवरती वंशसाठी. ते त्याने दोन्ही हाताने कबूल केलं. उजव्या यशीच्या बाहेर वाईट यॉर्कर टाकण्यात आला होता. धावा मिळाल्या या फटक्यावरती. त्या 2 संघाची धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते. धावफलक पुढे सरकतंय. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 रन्स ऑन अ बोर्ड. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती सतीश. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. दगड झालो तर सह्याद्रीचा होईन. माती झालो तर महाराष्ट्राची होईन. तलवार झालो तर भवानी मातेची होईन. आणि पुन्हा मानव जन्माला आलो तर मराठी होईन. आज मात्र 1 मे महाराष्ट्र दिन. हा चेंडू ऑन साइडला फ्रंट लेग पुढे आणत असताना अगदी चहलकदमी करत असताना ही फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये वंश बॅटमधून. ज्या पद्धतीने हा फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, कुठे ना कुठेतरी रॉबिन उत्थप्पाची आठवण करून देणारी त्याची फटकेबाजी राहिली आहे. धाव मिळते. एक संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 खेळाडू बाद झाल्यानंतर 30 धावा धावफलकावरती सतीश. आडव्या बॅटने स्लॉट स्वीप ऑन साइडला. चेंडू आला स्लॉट मध्ये, पार्क केलाय. पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. आणि निश्चितच त्याची फटकेबाजी चांगली चालू आहे. उजव्या यशीच्या बाहेर पंचांकडे अपील करण्यात आली आहे. जिथे बॅकफूट वरती येत असताना स्वतःला अँटिसिपेट केलं. बॅकफूट वरती येत असताना ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला. यष्टीरक्षकाचा वेग चेंडूने घेतलाय. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. ज्या वेळेला वेळ आपली असते, फॉर्म आपला असतो ना, त्यावेळेला आपण बॅट त्या ठिकाणी फिरवतो ना,
जिथे हाही चेंडू वन्स अगेन अनादर विकेट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द बॉक्स, षटकार. टोकला 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 42 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकतीये. सतीशचे हे षटक जिथे आपण पाहिलं सुरुवात चांगली केली होती, परंतु तदनंतर जी काय फटकेबाजी पाहायला मिळाली, या दोन्ही खेळाडूंनी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न केलाय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धाव फलक 42 धावा धाव फलकावरती आहेत. जेमतेम इथे 80 ते 90च्या पल्ला गाठण्याचा प्रयत्न सातत्याने राहणार आहे. अनेक वेळेला चांगली सुरुवात झाल्यानंतर जिथे चांगला शेवटही गोड पाहायला मिळत असतो, त्या धाटणीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालंय. या दोन्ही खेळाडूंनी सुरुवात चांगली केली, शेवट कसा गोड होणार हे जरूर पाहावं लागेल. रोहित मानेचा हा बॉल फ्रंट लेग पुढे आणले, बॉटम हँडचा वापर केला, ऑन साइडला केलेला हा फटका जिथे एक धाव जरूर देऊन जातोय. क्षेत्ररक्षक अधिक वेगाने चेंडूवरती आले होते. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 धाव फलकावरती. 2 खेळाडू तंबूच्या आतऱ्याला परतल्यानंतर आतापर्यंतची ही धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. शाखा क्रमांक 199. जास्तीत जास्त धावा गोळा कराव्यात याच उद्देशाने सागर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तळ ठोकून उभा आहे. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. खोलवा टप्प्याचा हा बॉल सरळ बॅटने इथे खेळला. स्टेट डाऊन ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत खेळलेला हा फटका जिथे धाव देऊन जाईल तू केवळ 1. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती येणाऱ्या एकेरी दुहेरी धावा या जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी मदतगार ठरणार आहेत. धावसंख्या पुढे सरकते. एकाने 44 धावा धाव फलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झाल्यानंतर नेक्स्ट मॅच विजयी संघाच्या विरोधात खेळवली जाणार आहे. बॅटच्या मधोमध चेंडू आलेला नाही आहे, जिथे गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार ना, तदवर केवळ आणि केवळ 1 धाव इथे अर्जित करण्यात येते. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं ना, 3 चेंडू जे काही हाताळण्यात आले आहेत, तिन्ही हे चेंडूवरती एकेरी धावा जरूर आल्यात रोहित मानेच्या, परंतु तिन्ही चेंडू वेगळ्या धाटणीचे आहे. अधिक वेगाने टाकण्यामध्ये तो यशस्वी देखील राहिलाय. सुंदर गोलंदाजी तो आतापर्यंत करतोय. शफल झालेत. ऑन साइडला केलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा फटका, क्षेत्ररक्षक अधिक वेगाने चेंडूवरती आलाय. इथे सेकंड रन, एक चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग या धावेसाठी अर्जित केला होता या दोन्ही खेळाडूंनी. धावा मिळतात त्या फटक्यावरती 2. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. ती 47 धावा धाव फलकावरती आहेत. मॅच चालू आहे. शाखा क्रमांक 204 आणि 199 या 2 संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहावयास मिळते. हा चेंडू गुडलाईन स्पॉट वरती काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे केला. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे, आणि अनेक वेळेला आपण म्हणतो ना, आपली दिशा जी आहे ना, ती संघाची दशा ठरवणारी असते. आणि इथे चांगल्या दिशेवरती गोलंदाजी करतोय हा गोलंदाज अर्थात रोहित माने. आतापर्यंत त्याने 11 चेंडू हाताळलेत, 17 धावा त्याने खर्च केल्यात. 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यशही प्राप्त झालंय. शेवटचा बॉल या षटकातील असणार आहे. 47 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू इथे बॅटच्या टोला लागला ऑन साइडला, जिथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धाव फलकावरती आहेत. 2 खेळाडू तंबूच्या आतऱ्याला परतल्यानंतर एक डीजे ब्रेक घेऊया, लगेचच परतूया. मयंक गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक छत्रपती शिवरायांचे गीत इथे सादर करण्यात आलं डीजे मास्टरच्या माध्यमातून.
लॉर्ड फुलटॉस पहिला बॉल शेवटच्या षटकातील ठोकलाय ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर दाढीचं मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. चोपन्न धावा धाव फलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 31 धाव संख्येवरती सागर नाबाद खेळतोय. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर निघणारा सुबोध गडसे आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. या मॅच साठी 2 ऑफिशियल्स पंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये सुबोध गडसे सर पाहायला मिळतात, तर बॅटिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आमच्या गुणलेखिका ऑफिशियल सोनमताई चव्हाण, गुणलेखिकाच्या भूमिकेमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा मयंक. लॉर्ड फुलटॉस ऑन साइडला वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक षटकार. क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी आपलं रंग बदलेल ना याचा मात्र नेम नाहीये. 13 चेंडू आणि 37 धाव संख्येवरती नाबाद खेळतोय सागर. पुढे सरकलाय. लोअर फुलटॉस होता ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेला हा फटका. एक आलीये, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. विकेट सॅक्रिफाईस करेल का वंश, परंतु तीही धाव अर्जित करण्यात येते. धावा मिळतात या फटक्यावरती. 2 संघाची धावसंख्या धावून पोहोचते 63 धावा. 14 चेंडू मध्ये 39 धाव संख्येवरती नाबाद खेळतोय सागर. अर्धशतक ठोकलं जाईल का सागरच्या बॅटमधून. या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. संघाची धावसंख्या 63 धावा धाव फलकावरती आहेत. करंट रन रेट 14च्या सरासरी धावा आल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर का आपण पाहिला ना तर 73 बनतील. लॉर्ड फुलटॉस ऑन साइडला वन्स अगेन अनदर बिग हिट षटकार. नाबाद खेळतोय सागर. 69 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. 4 बॉल 21 धावा आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळतात. निश्चित छत्रपती शिवरायांचे हे गीत सादर करण्यात आलंय. छत्रपती शिवरायांनी प्रत्येक मावळ्याला हे जरूर सांगितलं होतं की अशा पद्धतीने लढायचं ना, हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये या पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत इतिहास घडवण्याकडे वाटचाल केली आहे. त्याने 15 चेंडू मध्ये तब्बल 45 धावा कुठून आतापर्यंत काढल्यात. अर्धशतक ठोकलं जाणार का. लॉर्ड फुलटॉस हाफ सेंचुरी नंबर 2 सागरच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक. अर्धशतक तो ठोकतोय. कालच्या दिवशी रायगडचा मिस्टर 360 सुमित ढोंगडेच्या बॅटमधून आल्या होत्या त्या 57 धावा. सागरच्या बॅटमधून देखील 57 धावा येत असताना पाहायला मिळतात. यानेही 17 चेंडू फेस केलेत. इथे अर्धशतकी खेळ त्याच्या बॅटमधून 57 धावा. नाबाद संघाची धावसंख्या धावून पोहोचते धाव फलकावरती 81 धावा धाव फलकावरती आहेत. सागरची खेळ तुम्हाला आवडली असेल ना मित्रांनो, तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी व्हायला हव्यात. हाफ सेंचुरी त्याच्या बॅटमधून आली. या स्पर्धेतली दुसरी तर वैयक्तिक पहिली त्याच्या बॅटमधून येणारी ही अर्धशतक. सागर धडाकेबाज आणि धमाका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चेंडू फेस केले ते 17-57 धावा. ज्याच्या बॅटमधून 8 षटकार आले, 2 डबल्स आल्या, 5 सिंगल्स आल्या, 3 डॉट बॉल आले. परंतु काय खेळ त्याने केली आहे.
शाखा क्रमांक 199 बनवल्या गेल्या 81 धावा 82 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिली, इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडतं काय बिघडतं या पण ऐकूया ऋषिंजी पाताडे सरांचा आवाज. परंतु त्याआधी मी विनंती करेन, निश्चितच नेक्स्ट मॅच ही शाखा 196च्या विरोधामध्ये विजय संघ खेळत असताना पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, डीजेच्या पलीकडे लगेचच तिथे विधान स्पोर्ट्स सर्व्हिस सर्वा सिद्धेश भोसले यांच्याकडून विक्रांत जाधव यांनी जर ऑफ साइडला कुठेही षटकार मारला तर त्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. 30 चेंडू आणि 82 धावांचं लक्ष समोर आहे.
सलामीवीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला स्ट्राईक एंडवर स्वतः संघनायक विक्रांत जाधव तर दिसतोय आणि त्याच्या जोडीला मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती विशारद. गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल घेऊन संदेश यावेळेला येतोय. पहिलाच बॉल हवेमध्ये भिरकावून दिला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात. एकेरी दाबेनं मात्र संघाच्या धावसंख्येच्या खात्याला मात्र या ठिकाणी शुभारंभ केला जातोय. तर आपण चर्चा करत होतो पारितोषिकांची. या स्पर्धेची पारितोषिकही तितकीच मजबूत आणि तितकीच बलाढ्य आहेत जितकी ही स्पर्धा देखणी आणि दिमागदार आहे. शाखानिहाय 8 संघांसाठी निशुल्क प्रवेश असताना 22,222 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक जो मात्र दिला जाणार स्वर्गीय सौ नैना अजय चौधरी मॅडम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022 जो सुद्धा दिला जाणार आहे स्वर्गीय सौ नैना अजय चौधरी मॅडम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. यावेळेला लाऊड अपील केलाय लेग बिफोर विकेट साठी मागणी. ती मागणी मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज अनुभवी पंचांचं पॅनल आहे या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत आपल्याच करिरोड विभागातील नामवंत पंच सुबोध गडसे सर आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज अनुभवी पंच जय पवार सर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. यावेळेला ब्लॉकहोल चेंडू त्याला मात्र ड्राईव्ह करतोय कव्हर क्षेत्रामध्ये. ऑफ साइडला जर षटकार ठोकला तर सिद्धेश भोसले वेदांत स्पोर्ट्स यांच्याकडून विक्रांत जाधव उर्फ गोट्या यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर विक्रांत जाधवने या इनिंग मध्ये अर्धशतक झळकावलं किंवा मॅच जिंकवली तर त्याला 1,001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक मंदार गुरव उर्फ बंड्या यांच्याकडून. छोड दिया जाए या मार दिया जाए, इस बार छोड दिया जाए कारण हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च केली जाते गोलंदाजाकडून. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, अगदी गाईडलाईनवर टप्पा पडतोय, थोडीशी धूळ त्या ठिकाणी उडते आहे आणि पंचांनी मात्र दोन्ही हात पसरवले आहेत. गोलंदाजाला मात्र दंडित केले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. इट्स अ व्हाईट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र केलंय पुल होतोय. वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल असा होतोय फटका. सक्सेसफुल 6 धावांसाठी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. टाइमशील्ड स्पर्धेमध्ये एक पूर्ण शतक झळकवणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. वन्स अगेन व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक बाय विशारद. आणखीन एक कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार विशारदच्या बॅट मधून. क्रिकेटचा विशारद आहे आज मात्र खूप चांगली दिशा दाखवतोय चेंडूला. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकार या ओव्हर मध्ये 16 धावा. 1-1-0-1 वाईड आणि मग 2 षटकार असे या पहिल्या ओव्हरचं विश्लेषण. तर आपण चर्चा करत होतो पारितोषिकांची, ज्या ठिकाणी मात्र सांघिक पारितोषिक तर आपण पाहिलीच आहेत. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, शाखानिहाय संघांसाठी आकर्षक अशा भेटवस्तू आणि चषक आहेत स्वर्गीय अंकुश गवस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. आणि त्यानंतर मात्र कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये जे आपण व्यावसायिक गटांचे खेळ पाहतोय, व्यावसायिक गटांचे संघ आज या ठिकाणी दाखल झालेत त्यांच्यासाठी स्वर्गीय शिवरामजी भोसले यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक आहे 2,22,222 रुपये आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022. सागर येतोय यावेळेला गोलंदाजी मार्कवर. सागरच्या पहिल्याच बॉलवर चढवलाय विक्रांतने हल्ला. विक्रांतचा बोलू लागलाय बल्ला. आणखीन एक षटकार पहिल्याच बॉलवरती यावेळेला विक्रांत जाधवच्या बॅट मधून. आणि विक्रांत जाधव याने जर या इनिंग मध्ये अर्धशतक झळकावलं तर त्याला मंदार गुरव उर्फ बंड्या यांच्याकडून 1,000चं पारितोषिक तर आहेच, परंतु मॅन फ्रॉम रामदूत करिरोड सौरभ पांचाळ यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. 2,000 रुपये, माफ करा 2,000चं पारितोषिक.
यावेळेला स्टिअर करतोय चेंडूला, एक धाव मिळवली जाते, स्ट्राइक रोटेट होते आणि फलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय ज्या खेळाडूच्या नावावर टाइम शील्ड स्पर्धेतलं एक पूर्ण शतक आहे तो विशारद पगारे. हो, या वेळेला सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. आणि याच मैदानावर विक्रांत जाधव यांचा सुद्धा एक विक्रम आहे, 6 चेंडू आणि 6 षटकारांचा. परंतु आपण काल काय केलं त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपण आज काय करताय. यावेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंच जय पवार सर दर्शित करतायत हा वाईट बॉल. शाखा क्रमांक 199 विरुद्ध शाखा क्रमांक 204. यावेळेला सरळ हातानं फटका, गोलंदाजाला लागतोय झटका, जातोय चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी डाऊन द ग्राउंड हा चौकार. यांच्यासाठी एकूण 5,000 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे अर्धशतकासाठी. 1,000 रुपये मंदार गुरव, 2,000 रुपये सौरभ पांचाळ आणि प्रसाद लाड उर्फ टवळ्या यांच्याकडून सुद्धा 2,000चं पारितोषिक. एकूण 5,000 रुपये अर्धशतकासाठी. या वेळेला आणखीन एक सुंदर फटका, हा फटका मात्र फसलाय आणि आता मात्र विशारद पगारे तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. विकेटचं होतंय पतन. पहिला झटका डीजे. पहिला झटका, पहिल्या गडी बाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. विशारद पगारे खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करत होते. मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली विशारदच्या माध्यमातून. या वेळेला झेलबाद होऊन माघारी परतावं लागतंय. विशारदच्या जागेवरती गोविंद वाल्मिकी मैदानाच्या आतमध्ये. गोविंद वाल्मिकी एक विस्फोटक खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आज शाखा क्रमांक 204 स्थानिक संघासाठी आपल्या शाखेसाठी खेळताना तो पाहायला मिळतोय. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा, मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि तोच गोविंद वाल्मिकी आज मात्र आपल्या शाखेसाठी शिवसेना प्रमुख चषक 2022च्या माध्यमातून मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाज क्रमांक 3 सागरच्या पहिल्याच बॉलवरती बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. पुन्हा एकदा मात्र हा झेल या वेळेला हातातून निसटलाय. जीवनदान मिळते एका विस्फोटक फलंदाजाला. अगदी सहज सोप्पा सुरेख झेल होता. धरणीला दान केला जातोय हा बॉल आणि मिळवली जाते एक धाव या जीवनदानासोबत गोविंद वाल्मिकी आणि विक्रांत जाधवच्या जोडीकडून. 2 ओव्हरची समाप्ती आणि संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावांवरती. बनवायच्या जिंकण्यासाठी धावा 82. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलात तर 17.67च्या सरासरीने आता मात्र पुढील ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. 6-1-0 वाईड, चौकार, विकेट आणि मग सिंगल अशा पद्धतीचं या ओव्हरचं विश्लेषण. 1 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल, 1 वाईट बॉल आणि 1 विकेट गोलंदाज सागरच्या खात्यामध्ये. वैयक्तिक 1 षटक हाताळलंय. एकूण 13 धावा खर्च केलेत, 1 विकेट पटकावतोय. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 29 धावा. विक्रांत जाधव वैयक्तिक 5 चेंडू 9 धावांवर, गोविंद मात्र 1 चेंडू 1 धाबेवर बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. स्वप्नील विरुद्ध गोविंद. नवीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी सुरू होतोय. ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र कमी रनअप सोबत गोलंदाजी करतोय, परंतु हा बॉल अडवला जातोय. अभिषेक मोकाशी फिल्डरच्या स्वरूपात त्या ठिकाणी चेंडूवर तुटून पडतायत. पहिल्या चेंडूवर मिळवली जाते 1 धाव. 30 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 2.1 ओवर. 2.1 ओवर की समाप्ति, 1 विकेट के नुकसान पर 3 रन. 30 रन वार्ड नंबर 204 के खाते में.
या वेळेला मात्र बॅटची इनसाइड एज घेतली आहे. फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू अलॉंग विथ द कार्पेट फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एकेरी धाबेवर मात्र समाधानी राहतील विक्रांत जाधव आणि गोविंद वाल्मिकी. 31 धावा या एकेरी धाबेसोबत. स्वप्नील येतोय गोलंदाजी मार्कवरती. 2 चेंडूंवर 2 धावा खर्च करतोय. या वेळेला मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडीशी फ्लाईट दिली गेली होती चेंडूला. टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये फटक्यामध्ये, परंतु धावा रोखल्या जात नाहीये. धावा येत आहेत क्रिकेटच्या पटलावरती. धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असतील, दुहेरी असेल, चौकार असतील, षटकार असतील, धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे. आणि या वेळेला मात्र रडार मध्ये मिळालेला बॉल, ज्याला मात्र सीमारेषा दाखवली जाते विक्रांत जाधवच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा फटका षटकारासाठी. 6 धावा. अगदी सहजतेनं टायमिंग केलं. या वेळेला ताकद लावण्याची गरज पडली नाही. चेंडूच्या वेगाचा उपयोग केला आणि हवेच्या प्रवाहासोबत चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शिवसेना प्रमुख चषक षटकार. या वेळेला बॅटची कडा घेतोय गली रिजन मधून पाठीमागे बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू. मात्र चेंडूला अडवण्यासाठी एक धाव मात्र अंकित केली जाईल धावफलकावरती. या बॉल नंतर 9 धावा आतापर्यंत गोलंदाजानं खर्च केल्या. हा 10वा धावेचा प्रयत्न 5व्या चेंडूवरती केला गेला. 3 सिंगल आले होते, त्यानंतर मात्र एक षटकार आणि 5व्या चेंडूवरती एकेरी धाव. संघाची धावसंख्या 39 धावा. शेवटचा बॉल यॉर्कर पद्धतीने हाताळला गेला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. अभिषेक विलास मोकाशी फिल्डरच्या स्वरूपात थ्रो करतोय. ओव्हर थ्रो होतोय. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत मात्र ही दुसरी धाव सुद्धा सहजतेनं पूर्ण केली जाते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगला ताळमेळ, खूप चांगलं कम्युनिकेशन, खूप चांगलं कोऑर्डिनेशन आणि संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ. ओव्हरची होती समाप्ती. समाप्ती झालेली ओव्हर नंबर 3. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. 50% धावसंख्या पूर्ण झाली आहे. 50% धावसंख्या पूर्ण करायची आहे. उरलेले चेंडू आहेत ते 12. लास्ट 12 बॉल्स टू गो एंड मोर 41 रन्स टू विन. आखिरी 12 गेंदों का खेल बचा है और 12 गेंदों में जीतने के लिए और 41 रनों की आवश्यकता. दैदिप्यमान देखणी आणि दिमागदार अशी अद्भुत आणि विहंगम अशी एक क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. याची देही याची डोळा. शिवसेना प्रमुख चषक 2022 हा 3ऱ्या दिवसातला 2ऱ्या क्रमांकाचा सामना. पर्व 5वं प्रगतीपथावर येत असताना नवीन पर्वाची सुरुवात दिनांक 29 एप्रिल ते दिनांक 1 मे म्हणजे आजचा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या स्पर्धेचा अंतिम पण तितकाच महत्वाचा दिवस. स्पर्धेच्या माध्यमातून परिसरातील आपल्या विभागातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिवसेना शाखा क्रमांक 205 कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंगजी भोसले यांची ही संकल्पना. शिवसेना प्रमुख चषक 2022 ची. हा बॉल जातोय मात्र लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मॅच सुरू आहे. शाखा क्रमांक 199 विरुद्ध शाखा क्रमांक 204. ही मॅच सुरू आहे. अनिल जाधव विरुद्ध विक्रांत जाधव ही मॅच सुरू आहे. लालबाग विरुद्ध करी रोड. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. विकेट किपरच्या डोक्याच्या वरून ट्रॅव्हल करतोय. थर्डमॅनचा खेळाडू चेंडूला अडवतोय. आणि ही मॅच सुरू आहे. अनिल कोकिळ कार्यसम्राट नगरसेवक विरोधामध्ये कार्यसम्राट नगरसेविका आणि मुंबईच्या सन्माननीय प्रथम नागरिक महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या संघामध्ये. या वेळेला मात्र खूप चांगला प्रयत्न केलाय. जय पवार सर एक बोट वरती उंचावतायत आणि पंचांना मात्र या ठिकाणी दाद दिल्यानंतर फलंदाज गोविंद वाल्मिकीला मात्र या वेळेला तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागतंय. आणखीन एक विकेट शाखा क्रमांक 204 ला. आणखीन एक झटका. गोविंद वाल्मिकी तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला आणि गोविंदच्या जागेवरती येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी.
सौरभ बांद्रे. सौरभ बांद्रे ज्यांनी मात्र याच मैदानातून आपल्या करिअरची सुरुवात केली, याच मैदानामध्ये शिवडी विधानसभा प्रीमियर लीग पार पडली, त्या स्पर्धेमध्ये मात्र विस्फोटक बॅटिंग केली आणि आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवत मात्र आज मुंबई शहरामध्ये आपलं नावलौकिक करणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आपल्या स्थानिक शाखेसाठी. पहिल्याच बॉलवर यावेळेला ड्राईव्ह करतोय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डरकडे जातोय, मस्तकवर दस्तक देत हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार सौरभच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक अगदी सहजतेने मात्र हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटच्या क्षणाला बॉल न उसळी घेतली, फिल्डरच्या मस्तकवर दस्तक दिली, गेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि संघाच्या 50 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. हो हो, या वेळेला मात्र खूप चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळतं या फटक्यामध्ये. ऑफस्टिक वर आले, शफल होऊन चेंडूला मात्र ऑन साइडला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा फटका सौरभ बांद्रेच्या बॅटमधून. पाच कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर एक विक्रम या ठिकाणी खरंच आपल्याला पाहायला मिळाला होता. 5 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता होती आणि डावकुरे आताचा फलंदाज इरफान ज्यानं मात्र 5 बॉल वरती 5 षटकार या मैदानामध्ये ठोकलेत. आणि विक्रांत जाधव उर्फ गोट्या शाखा क्रमांक 204 चे कर्णधार आहेत. त्यांनी जर ही मॅच जिंकवली तर मंदार गुरव उर्फ बंड्या यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर आता मात्र शेवटच्या ओव्हरसाठी ओमकार. ओमकार विरुद्ध विक्रांत, विक्रांत विरुद्ध ओमकार. 199 विरुद्ध 204. विक्रांत जाधव विरुद्ध अनिल जाधव, अनिल कोकिळ विरुद्ध किशोरीताई पेडणेकर. गोपाळजी खाडे विरुद्ध किरणजी तावडे. ओ लोअर फुल टॉस बॉल पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. विक्रांत जाधव ब्रँडेड षटकार. 6 बॉलवरती 26 धावांची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवर ठोकला जातोय षटकार आणि आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. या मैदानामध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करता येत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. काल याच मैदानामध्ये इरफान सारख्या फलंदाजाने 5 चेंडूंवर 5 षटकार ठोकत 30 धावा बनवल्या आहेत आणि आता 5 चेंडू 20 धावांची गरज आहे. विक्रांत जाधव शॉर्ट आर्म पुल होतोय. वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल असा फटका झालाय. सक्सेसफुल. बॅक टू बॅक 2 षटकार विक्रांत जाधवच्या बॅट मधून येत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल मिळाला. ऑफ स्टिक वर आले, वेट ट्रान्सफर केलं बॅकफुट वर जाऊन आणि चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त बॅटिंग. 4 चेंडू 14 धावा आता मात्र गरजेचे आहेत. विक्रांत जाधवने ही मॅच जर जिंकवली तर त्यांना मंदार गुरु उर्फ बंड्या यांच्याकडून 5,001 चं रोख रकमेचं पारितोषिक. ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर ओमकार. यावेळेला फुलर लेनचा बॉल आहे. बॅटची कडा घेतोय, पहिली क्षेत्र दिशेने ट्रॅव्हल करतोय. फिल्डर त्या ठिकाणी धावतोय, चेंडूला अडवतोय. चेंडूला मात्र पोचवेल विकेट पर्यंत नेऊन. तोपर्यंत मात्र एक धाव अर्जित केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. फलंदाजीसाठी विक्रांत जाधव आणि दुसऱ्या बाजूने मात्र सौरभ बांद्रे. 3 चेंडू 13 धावा. 3-13 हे समीकरण आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतंय. आपण पाहतोय 70-70 स्पोर्ट्सचं एक नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण. अखंड जगभरात ज्या स्पोर्ट्स ब्रँडची ख्याती त्या स्पोर्ट्स ब्रँडचं नाव 70-70.
सर्वे सर्व तारिकबाई सय्यद, विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम गेले 3 दिवस या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम करते. त्याचबरोबर या स्पर्धेला लाभलेले एक विशेष सहकार्य मॅच टाइम स्पोर्ट्स. या वेळेला पुन्हा एकदा एक फ्लायटेड फटका सौरभ बांद्रेच्या बॅट मधून येतोय. या मॅचचं मात्र आता पारडं पलटून ठेवलंय. 75 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजून 7 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. काल एक सुपर ओव्हर आपण पाहिली होती. श्रीजा 11 लालबाग विरुद्ध मेहताब अवध 11 कुर्ला या संघामध्ये एक चुरस आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. आणि हा बॉल मात्र आहे वाईड, डाऊन द लेग स्टिक. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. आणि ही मॅच जर षटकार टोकून विक्रांत जाधवनं जिंकवली तर विक्रांत जाधवला 1001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक मंदार गुरव उर्फ बंड्या यांच्याकडून. आणि हा फ्लाइटेड फटका आहे. 1 बाउन्स अभिषेक मोकाशीच्या हातामध्ये जातोय चेंडू. एक धाव त्या ठिकाणी मात्र येते आणि एका चेंडूवरती मात्र 4 धावांची आता मात्र गरज असेल. 1 बॉल 4 धावा. अजूनही ही मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, तेरा एक गलत कदम और तेरी पूरी सल्तनत खतम. एक चेंडू आणि एक चुटकी सिंदूर याची किंमत मात्र आता फलंदाज आणि गोलंदाजाला कळाली आहे. या एका चेंडूवर मात्र दोन्ही संघांचं भवितव्य निर्भर आहे. हा फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती सौरभ बांद्रेच्या बॅट मधून येतोय हा विजयी षटकार. विजेता संघ ठरलाय शाखा क्रमांक 204.